अशा अवस्थेत आम्ही माहिली की कुठं चाललोय थांबा पुढे तुम्हाला सांगतेस. त्याआधी ना सकाळ सकाळी मस्त आंघोळ वगैरे करून फ्रेश झाले, कारण आज होता रविवार. मस्त डोकं वगैरे धुवून घेतलं आणि त्यानंतर आमच्या साहेबांना करायला घेतला डबा, कारण की आज संडे असून सुद्धा त्यांना काही सुट्टी नव्हती आणि त्यांना जायचं होतं ड्युटीवर आणि आम्हाला जायचं होतं प्रिशाच्या आत्तूकडे आणि माऊकडे. त्यामुळे आमची तयारी पटपट करत होतो. त्यानंतर प्रिशाला छान असं रेडी केलं आणि प्रिशाचे बाप्पा सुद्धा कामाला गेले होते. आता ह्या वेळेस आमचं नशीब खराब नाही म्हणायचं, कारण आम्हाला गेल्या ना बससुद्धा भेटली. त्यानंतर इथं काहीतरी रोडचं काम चालू होतं म्हणून आम्हाला अभिषेक मामा घ्यायला आलेला होता. मग काय त्याच्या गाडीवर बसलो आणि गेलो. फायनली आम्ही घरी पोचलो. घरी पोचल्या आजी तर इतक्या जास्त खुश झाले होते, कारण की प्रिशाला ते म्हणत होते आज तू खूप सुंदर दिसते, क्यूट दिसते, तर माझ्यापाशी बस. मग काय आजीपाशी प्रिशाला बसवलं आणि त्यानंतर प्रिशाला बसायचंच नव्हतं, माझ्याकडे यायचं होतं. तिला म्हटलं बस. आणि त्यानंतर आहे ना अभिषेक मामाने ना छान असं तिला फोन आणलेला होता, तो म्हणजे नकली फोन. आणि तो फोन बघून प्रिशा आमची इतकी खुश झाली, मामाच्या इथून काही येतच नव्हते. आता मामाकडे जा म्हटलं तर रडत असते, पण आज ते मामाकडे फोन होता म्हणून ती काय साईडला सरकतच नव्हते. आज माझ्या मॅडम तर इतक्या जास्त अभ्यास करत होत्या, मला तर असं वाटत होतं मी कधीही असा अभ्यास केलेला नव्हता. असं केलं असतं तर आता खूप पुढे गेले असते. असं त्यानंतर नाही तर चर्चमध्ये वाढदिवस होता, त्या दादाचा वाढदिवस वगैरे केला आणि त्यानंतर मी सुद्धा केक वगैरे चारला आणि नंतर फायनली प्रिशाला छान असा केक भेटला मस्तपैकी. ती तर गोड केक खाल्ले आणि त्यानंतर आम्ही सुद्धा सर्वांनी केक खाल्लं. आता प्रिशाला तर ना बड्डेची पार्टी भेटली आईस्क्रीम आणि आम्हाला भेटलेलं होतं ते म्हणजे पेप्सी. आता पेप्सी वगैरे खाल्ले आणि त्यानंतर प्रिशा सुद्धा छान अशी झोपून गेली. ती झोपल्यानंतर आमच्या रेमा मॅडमचं काम काय चालू होतं बघा, ते म्हणजे बर्फ खाणं. ती म्हटली वहिनी खूप छान लागतं, तुम्ही सुद्धा खाऊन बघा. आता मी घेतला आणि म्हटलं चल खाऊन तरी बघूयात. खाल्लं तर मला काय दात खूप जास्त दुखायला लागले आणि त्यानंतर आहे ना बर्फ घेतला म्हणजे आईस्क्रीम घेतले आणि चेहऱ्यावर लावायला घेतलं. इतकं छान वाटत होतं ना, एवढ्या उन्हामध्ये गारगार असं काहीतरी नवीन काहीतरी करायला खूप छान वाटतं. त्यानंतर ना खूप जास्त बोर होतं, जेवण वगैरे केलं आणि सर्वजण आम्ही बाहेर बसून लुडो खेळत बसलो. लुडो तर खेळून झालं तर लगेच टेरेसवर गेलो आणि चिट्ट्या खेळत बसलो. ह्या चिट्ट्यांमध्ये काय काय तुम्हालाच दाखवलं आणि तिथं कोणालाच दाखवलं नव्हतं. त्यानंतर प्रिशाने छान असं रेमा माऊसोबत खेळायला लागले आणि आता मागच्या संडेला छानपैकी त्यांनी डान्स केलेला होता. आता ते डान्स केलेत म्हणून ही म्हटली आतू चला आपण पण डान्स करूया. मग माझ्या मॅडम तर छान अशा डान्स करायला लागले. त्यानंतर सासूबाईंनी सर्वांसाठी आहे ना मस्त असा शिरा बनवलेला, शिरा वगैरे सर्वांनी खाल्ला आणि त्यानंतर खूप जास्त रात्र झालेली म्हणून आम्ही सुद्धा घरी निघालो, कारण प्रिशाचे पप्पा घरी आलेले होते आणि आल्यावर ना आम्हाला ते घ्यायला सुद्धा आले. घरी आल्या तर काय आधी स्वयंपाक करायला घेतला, कारण आम्हाला भूक पण खूप जास्त लागलेली. त्यानंतर मस्त असं स्वयंपाक केला आणि जेवण वगैरे करून घेतलं. असा होता दिवस. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. बाय बाय.